कर्नाटकच्या बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। दगडफेक करणाऱ्यांवरती कारवाई न केल्यास बागलकोट बंदचा इशारा। कोल्हापुरात शिवजयंतीमध्ये तरुणांची हुल्लडबाजी, दुचाकींचं सायलेन्सर काढून कर्कशच्या आवाजात हैदोस, दुचाकी पेटवून थेट पंचगंगा नदीत फेकली। हुल्लडबाजीतून एका तरुणावर देखील हल्ला। अवैध गुटखा आणि माव्याच्या साठ्यावरती छापा टाकताना महिला अधिकाऱ्यावरती हल्ला। सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या बावीमधली घटना। महिला अधिकाऱ्याच्या अंगावरती टेम्पो घालण्याचा प्रयत्न। इंदापूरच्या बिगवणमधील प्रकरणाला नवा ट्विस्ट। संबंधित तरुणासोबत स्वमर्जीनं गेली। आज प्रियकरासोबत बारामती पोलीस ठाण्यात दाखल होत नोंदवला जबाब। आई आणि भावानं खोटी तक्रार दाखल केल्याचंही प्रतिज्ञापत्र सादर। भिवंडी महापौर पदासाठी आज निवडणूक। भाजपचा एक गट काँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा। काँग्रेसचा महापौर बसणार का, याकडे लक्ष। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 6 दिवसात सादर होणार। विमान वाहतूक मंत्रालयाची माहिती। दोन्ही फ्लाईट रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीपणे रेकॉर्ड। पुण्याच्या आमदारांची निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव। पुण्याचे आमदार निधीच्या प्रतीक्षेत। अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खात्यानं आमदारांचा निधी अडवला। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये लग्न मंडपात रक्तरंजित संघर्ष। जुन्या वादातून धारदार हत्यारानं भोसकून 3 जणांची हत्या। गुजरातला पळून जाताना आरोपींना अटक। रथोत्सवात महिला भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील रथोत्सवामधला प्रकार। पोलीस बंदोबस्त असतानाही महिलांमध्ये हाणामारी। मारहाणीचं कारण अस्पष्ट। पुण्याच्या मुळशीतील कुस्तीला गालबोट। मल्लिकार्जुन कुस्ती स्पर्धेत पैलवान माऊली कोकाटेच्या समर्थकाचा पैलवान सिकंदर शेखला मारण्याचा प्रयत्न। सिकंदरनं संयम दाखवल्यानं वाद निवळला।